मे महिन्यात सुरू होणार देशाचा विनाश. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी एक भविष्यवाणी करण्यात आली आहे, जी केली आहे सुमित आचार्य यांनी. एका मुलाखतीमध्ये सुमित आचार्य यांनी 5 अशा तारखा सांगितल्यात. या तारखांना संपूर्ण देशामध्ये अशा भयानक घटना घडणार की ज्यामुळे देशाचा विनाश सुरू होणार. ही भविष्यवाणी ऐकून सगळे मंत्री हैराण झाले आहेत. ताबडतोब बैठक बोलवण्यात आली, कारण की या भविष्यवाणीने फक्त भारतच नाही तर संपूर्ण माणसांच्या जीवनावर परिणाम होणार, ज्यामध्ये केवळ राजकारणामध्ये भूकंप नाहीत तर सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल होऊन जाणार. जगाचा नकाशा बदलणार. भारताचा विनाश मे महिन्यात 4 मे पासून सुरू होणार. 5 अशा भविष्यवाणी करण्यात आल्यात. या अशा व्यक्तीने केल्यात की ज्याच्या 90% भविष्यवाणी आजपर्यंत खऱ्या ठरल्यात. 2019 साली आलेला कोरोना, इराण इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध, अमेरिकेची होत असलेली पिछेहाट, आपल्या राज्यातील झालेला सत्तापालट, नेत्यांचा झालेला दुर्दैवी अंत, अशा अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात. पण आज जी भविष्यवाणी केली आहे, आज या 5 भविष्यवाणी केल्या आहेत, त्या सगळ्या भयानक आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण देशातल्या लोकांवर होणार. 5 भविष्यवाणी. यातील एक भविष्यवाणी खास महाराष्ट्रासाठी आहे आणि ती या महिन्यांमध्येच होतीये. विज्ञानाचे जिथे नियम संपतात तिथूनच अशा एका जगाची सुरुवात होते जिचा संबंध थेट आपल्या अस्तित्वाशी जोडला जातो. ती आहे ती भविष्यवाणी. एक भविष्यवाणी जी एका व्यक्तीने केली. ग्रहांचा असा अभ्यास करून या व्यक्तीने थेट तारीख सांगितली. आता एक असं वादळ येतंय की ज्याने जगात 5 घटना घडणार आणि ज्यापैकी सगळ्यात मोठी घटना महाराष्ट्रात घडतीये. ही घटना साधीसुधी नाहीये, कारण की मे महिन्याच्या मध्येच देशाचा विनाश होणार. ही भविष्यवाणी ऐकून पंतप्रधानांची झोप उडालीये. या भविष्यवाणीने फक्त नेतेच नाही तर सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल होणार. मग काय 5 भविष्यवाणी करण्यात आल्यात? काय तारखा सांगितल्या गेल्या? असं नेमकं काय होणार आहे या मे महिन्यात की ज्यामुळे जगाचा नकाशा पूर्णतः बदलणार? हा असा विनाश कसा काय होणार? काय तारखा जाहीर केल्यात? 2024च्या शेवटपर्यंत देशामध्ये नेमकं काय होणार आहे? आणि खास करून महाराष्ट्रासाठी ती धक्कादायक भविष्यवाणी काय आहे? त्याला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्टमध्ये. 5 भविष्यवाणी ज्यांनी देश हादरला. मे महिन्यात सुरू होतोय देशाचा विनाश. आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या भविष्यवाण्या ज्यांनी देशात खळबळ उडाली, ज्यामध्ये विमानांचे हवेतच होणारे भीषण अपघात, देशातील मोठ्या नेत्याचा दुर्दैवी अंत आणि महाबलाढ्य देशांची राख रांगोळी. हे ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल की हा एखाद्या सिनेमाचा प्लॉट आहे. पण थांबा, हे शब्द आहेत द डिक्टेटर सुमित आचार्य यांचे, ज्यांनी डंकी की चोटवर सांगितलेल्या तारखा आजवर तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. ज्या ज्योतिषशास्त्राला लोक अनेकदा थट्टा समजतात, त्याच ज्योतिषशास्त्राच्या आधारे सुमित आचार्यांनी 2026 सालासाठी अशा काही भविष्यवाण्या केल्या आहेत की ज्यांनी संपूर्ण देशाच्या मंत्रिमंडळाची झोप उडालीये. अगदी अजित पवारांच्या विमान अपघातापासून ते लखनौमधील भीषण आगीपर्यंत आचार्यांनी जे वर्तवलं ते काळजाचा ठोका चुकवणारं ठरलं. पहिली भविष्यवाणी. मे महिन्यातील तो अदृश्य प्रहार आणि तुमच्या खिशावरचा घाला. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सुरक्षित आहात तर थांबा. मे महिन्याच्या त्या भीषण रात्री तुमचे बँक बॅलन्स आणि तुमच्या खिशातील पैसे केवळ कागदाचे तुकडे ठरतील. सुमित आचार्यांच्या मते मे महिन्याच्या मध्यावर, विशेषतः 11 मे ते 15 जून 2026 ह्या काळात जगाच्या नकाशावर एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडणार आहे. पण याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? तरुणांनो, लक्ष द्या. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय मार्केट पूर्णपणे कोलमडेल. 18 एप्रिल ते 16 मे दरम्यान पाकिस्तानचे चलन पूर्णपणे मातीमोल होईल. याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल. आता याचा आपल्यावर काय परिणाम होणार? महागाईचा असा भस्मासूर येईल की आज तुम्ही जो पेट्रोलचा दर भरताय तो कदाचित दुप्पट होईल. तुमच्या रोजच्या ताटातील भाजी आणि डाळीचे भाव गगनाला भिडतील. सामान्य माणसाला जगणे ही एक मोठी चैनीची गोष्ट वाटू लागेल. तुमचं जे स्वप्न आहे घर घेण्याचं किंवा गाडी घेण्याचं, ते या मे महिन्यातील विनाशाने धुळीस मिळू शकतं. दुसरी भविष्यवाणी. आकाशातून कोसळणारा काळ आणि प्रवासावरची टांगती तलवार. तुम्ही पुढच्या महिन्यात फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करताय किंवा विमानाचं तिकीट बुक केलंय? ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर तुम्ही घराबाहेर पाय टाकायलाही घाबरणार आहात. आचार्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की 16 जून ते 14 जुलै 2026 हा काळ आकाशातील प्रवासासाठी मृत्यूचं आमंत्रण असेल. एकामागून एक विमान अपघात जगाला हादरवून सोडतील.
पण हे केवळ मोठ्या लोकांसाठी नाही. आता याचा आपल्यावर काय परिणाम होणार विचार करा. जर एका मोठ्या नेत्याचं विमान गायब झालं किंवा क्रॅश झालं तर देशात केवढी मोठी अराजकता माजेल. इंटरनेट बंद होईल, वाहतूक ठप्प होईल आणि तुम्ही जिथे आहात तिथेच अडकून पडाल. आपल्या महाराष्ट्रातील तरुण जे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी किंवा इतर शहरात प्रवास करतात, त्यांच्यासाठी हा काळ काळजावर दगड ठेवून जगण्याचा असेल. तुमचे प्रियजन प्रवासात असतील तर प्रत्येक मिनिट एका युगासारखा वाटेल. तिसरी भविष्यवाणी, खुर्च्यांचा खेळ आणि सत्तेचा त्याग. तुमची सुरक्षा राम भरोसे. राजकारण बदललं की फक्त नेत्यांचं नुकसान होतं असं तुम्हाला वाटतंय? चुकीचे आहात तुम्ही. जेव्हा राजा बदलतो तेव्हा रयतेचा बळी दिला जातो. आचार्यांनी सांगितलंय की राजस्थान आणि दिल्लीमध्ये असे काही राजकीय भूकंप होतील की ज्यामुळे संपूर्ण प्रशासन ठप्प होईल. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि राजस्थानचे मुख्यमंत्री यांची खुर्ची अचानक जाणे हे केवळ सत्तेचं बदलणं नाही. आता याचा आपल्यावर काय परिणाम होणार? जेव्हा सरकार अस्थिर असतं तेव्हा गुन्हेगारी वाढते. 15 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 दरम्यान दिल्ली NCRमध्ये स्फोट आणि आगीचा तांडव होईल. सर्वसामान्य माणूस जो ऑफिसला जातो, जो बाजारात जातो, तो सुरक्षित नसेल. तरुणांनो, ज्यांना वाटतं की आपल्याला काय करायचंय राजकारणाशी, त्यांनी लक्षात ठेवा, जेव्हा शहरात दंगली किंवा स्फोट होतात तेव्हा सगळ्यात आधी तुमची इंटरनेट सेवा आणि तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं. चौथी भविष्यवाणी, सोन्याची लंका आणि आर्थिक भस्मासूर. तुमची बचत शून्यावर. तुम्ही तुमच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी सोनं साठवून ठेवलंय किंवा बँकेत FD केलीये? ही भविष्यवाणी तुमची आयुष्यभराची कमाई वाचवण्यासाठी शेवटची संधी असू शकते. आचार्यांनी भविष्यवाणी केलीये की ऑगस्ट 2026 पर्यंत सोन्याचा भाव प्रतितोळा 2 लाख रुपयांच्या पार जाईल. पण हे तुमच्यासाठी चांगलं नाहीये. याचा अर्थ असा आहे की चलनाची किंमत संपलीये. आता याचा आपल्यावर काय परिणाम होणार? बँकांमध्ये मोठे घोटाळे बाहेर येतील. विचार करा, उद्या सकाळी तुम्ही बँकेत गेलात आणि कळलं की तुमचे पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत तर? आजचा तरुण जो क्रेडिट कार्ड आणि EMIवर जगतोय त्याच्यासाठी हा नरक असेल. ज्यांच्याकडे स्वतःचं धान्य आणि फिजिकल सोनं असेल तेच वाचतील. बाकीचे लोक अन्नाच्या एका घासासाठी रस्त्यावर उतरतील. पाचवी भविष्यवाणी, महाराष्ट्रासाठी सर्वात धक्कादायक इशारा. आता तुमची वेळ आलीये. इंटरमिडिएट हुक. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर आता सावध व्हा, कारण ही शेवटची भविष्यवाणी थेट तुमच्या दारापर्यंत पोहोचलीये. महाराष्ट्राच्या मातीत रक्ताचे सडे पडणार का? आता वेळ आलीये त्या 5व्या भविष्यवाणीची, जी खास महाराष्ट्रासाठी आहे. सुमित आचार्यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर 15 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 या काळात एका महाविनाशाचा संकेत दिलाय. आता याचा आपल्यावर काय परिणाम होणार? महाराष्ट्रातील मोठी शहरं मुंबई, पुणे, नागपूर इथे आगीचा असा तांडव दिसेल की ज्यामुळे सामान्य माणसाचं घर एका क्षणात भस्मसात होईल. समाजात 2 गटात अशी भिंत उभी केली जाईल की तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावरही विश्वास ठेवू शकणार नाही. रस्ते रक्ताने माखलेले असतील आणि पोलिसांच्या गाड्यांचा सायरन तुमची झोप उडवेल. महाराष्ट्रातील तरुणांना माझी विनंती आहे, हा काळ तुमच्यासाठी करो वा मरो असा असेल. जर आपण आताच सावध झालो नाही तर पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. निष्कर्ष आणि मे महिन्यातील तो अंतिम विनाश. हे सगळं ऐकून तुम्हाला भीती वाटली असेल, पण मे महिन्याच्या शेवटी जे घडणार आहे ते सांगताना माझेही हात थरथरत आहेत. मे महिन्याच्या शेवटी जगाचा नकाशा बदलणार म्हणजे नेमके काय? आचार्यांच्या मते मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात निसर्ग आपले नियम मोडून अशी काही अकस्मात घटना घडवेल की ज्यामुळे अनेक देशांच्या सीमा पुसल्या जातील. ही वेळ आहे स्वतःला सावरण्याची. आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे महाकालची आराधना करा, कारण जेव्हा विज्ञानाचे हात टिकले जातात तेव्हा केवळ श्रद्धाच आपल्याला वाचवू शकते. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही सुमित आचार्यांच्या या 5 धक्कादायक भविष्यवाणी ऐकल्या. मे महिन्यापासून सुरू होणारा हा काळ खरोखरच चिंताजनक वाटू शकतो, पण ही गोष्ट इथे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी आज कॅमेरासमोर तुमच्याशी थेट संवाद साधायला आले. पहिली गोष्ट म्हणजे हे सर्व ज्योतिषशास्त्रीय गणितांवर आधारित आहेत, अंदाज आहेत. आता मी आणि आमचं चॅनल या घटना घडतीलच असा कोणताही दावा करत नाही. ही केवळ एक शक्यता आहे. विज्ञानाच्या युगात आपण वावरतो, पण कधी कधी ग्रहधाऱ्यांची स्थिती आपल्याला सावध असून भागीत केली आहे. म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि याला भीती म्हणून नका पाहू.
ही एक तर सावधानता म्हणून पहा. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? गेल्या काही दिवसात आपल्या महाराष्ट्रात आणि देशात ज्या काही राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत किंवा ज्या प्रकारे हवामानात बदल होत आहेत, ते पाहता तुम्हाला भविष्यवाणी तथ्य वाटतं का? विशेषतः महाराष्ट्राबद्दल जी भविष्यवाणी केली आहे, ती खरोखरच काळजाचा ठोका दाखवणारी आहे. असं वाटतं की काहीतरी मोठं घडणार आहे. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रत्येक आम्हाला कळतं की सामान्य माणसाचा विचार काय आहे. मित्रांनो, भविष्य कोणालाही टाळता येत नाही. सध्या सावधगिरी नक्कीच बाळगता येते. आर्थिक मंदी किंवा नैसर्गिक आपत्ती आपण मानसिकदृष्ट्या तयार राहणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ उद्देश तुम्हाला घाबरवणं हा नसून सतर्क करणं हा आहे. शेवटी निसर्ग आणि नियती सर्वात बलवान असते. विज्ञानाचे नियम जिथे सांगतात तिथे श्रद्धेची आणि संयमाची गरज असते. त्यामुळे आपण विश्वास न ठेवता आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जो आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा. जेणेकरून तेही सावध राहते. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा. कारण अशाच प्रकारच्या सविस्तर रिपोर्ट्स आणि भविष्यातील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. लक्षात ठेवा, एक आवश्यकता आहे, सकारात्मक राहा, सावध राहा आणि पाहत राहा आपला सविस्तर रिपोर्ट. धन्यवाद.